नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट। बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे। हा चित्रपट खूप चांगला आहे। हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रेजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये। तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी। मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे। तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असे चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन। त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे। आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे। नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता। त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी या चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे। त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे। तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे। या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे। विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी त्याचे वडील बसलेले आहे। पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे, ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील। तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे। त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शशांकनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे। तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे। तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे। तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता, तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे। 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता। जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे। आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बाप लोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे। तर तुम्ही हा चित्रपट बघा। आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल। नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट। बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे। हा चित्रपट खूप चांगला आहे। हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रेजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये। तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी। मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे। तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असे चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन। त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे। आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे। नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता। त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी या चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे। त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे। तर
तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे। या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे। विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याचा जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे। पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील। तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे। त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे। तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे। तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे। तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता, तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे, 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता। जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे। आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे। तर तुम्ही हा चित्रपट बघा। आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असे तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल। नमस्कार नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट। बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे। हा चित्रपट खूप चांगला आहे। हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये। तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी। मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे। तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन, त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे। आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे। नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता। त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे। तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे। तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे। या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे। विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याचा जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे। पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील। तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे। त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे। तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे। तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे। तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता, तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे, 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता। जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे। आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे। तर तुम्ही हा चित्रपट बघा। आपला चॅनल आहे,
या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोग चित्रपट। बाप लोग चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे। हा चित्रपट खूप चांगला आहे। हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये। तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी। मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे। तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन। त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे। आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे। नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता। त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी या चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे। तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे। तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे। या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे। विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याला बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी त्याचे वडील बसलेले आहे। पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील। तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे। त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शशांकनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे। तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे। तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे। तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता। तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे, 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता। जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे। आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बाप लोग, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे। तर तुम्ही हा चित्रपट बघा। आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल। नमस्कार। नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोग चित्रपट। बाप लोग चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे। हा चित्रपट खूप चांगला आहे। हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये। तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी। मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे। तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन। त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे। आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे। नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता। त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी या चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99
फिल्मवाल्याने या चित्रपट प्रोडक्शन त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे, 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेखावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट. बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचं दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्याने या चित्रपट प्रोडक्शन त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे, 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे.
आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बापलोक चित्रपट. बापलोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचं दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये. म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे जे निर्माता आहे तो, त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे. आणि 99 फिल्मवाल्यांनी हा चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये. जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये, तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला, त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे, ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शशांकनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे. 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बापलोक चित्रपट. बापलोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचं दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये. म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे.
नागेश मंजुळे कोण आहे यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट प्रोडक्शन त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे, 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बाप लोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट. बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे.
तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे. 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बाप लोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट. बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचं दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असे चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी या चित्रपट निर्माता केलेला आहे. आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शशांकनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे. 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बाप लोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट. बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचं दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असे चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन.
त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे। आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे? निर्माता आहे नागेश मंजुळे। नागेश मंजुळे कोण आहे? यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता। त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे जे निर्माता आहे तो त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी हा चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे। त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे। तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे। या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे। विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याचा जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे। पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील। तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे। त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे। तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे। तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे। तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता, तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे। 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे, तर तुम्ही ते जाऊन बघू शकता। जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे। आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे। तर तुम्ही हा चित्रपट बघा। आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल। नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट। बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे। हा चित्रपट खूप चांगला आहे। हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे। त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये। तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे? मकरंद माने यांनी। मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे। तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन। त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे। आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे? निर्माता आहे नागेश मंजुळे। नागेश मंजुळे कोण आहे? यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता। त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे जे निर्माता आहे तो त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी हा चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे। त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे। तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे। या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे। विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे। त्याचा जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे। पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे। त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील। तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे, तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे। त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे।
तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे. 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट. बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये. म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी या चित्रपट निर्माता केलेला आहे. आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये. जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे, ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शशांकनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे. 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बाप लोक चित्रपट. बाप लोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचा दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद
मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असे चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे? निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे? यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे या जे निर्माता आहे त्यांनी या चित्रपट निर्माता केलेला आहे. आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे. त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे. 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बापलोक चित्रपट. बापलोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे. आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे. आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे? मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचं दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक असे चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये, म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे? निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे? यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे या जे निर्माता आहे त्यांनी या चित्रपट निर्माता केलेला आहे. आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे. त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवलं गेलेलं आहे चित्रपटामध्ये, जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी आपले त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे.
त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे, 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बापलोक चित्रपट. बापलोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे, मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचं दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे, त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये. म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे, निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे, यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे जे निर्माता आहे तो, त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे आणि 99 फिल्मवाल्यांनी हा चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे, त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये. जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याचा बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला, त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे, ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे, 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार. नमस्कार मित्रांनो, आज मी बघितला आहे बापलोक चित्रपट. बापलोक चित्रपट या शुक्रवारी आपल्या जवळच्या थिएटरमध्ये रिलीज झालेला आहे आणि हा पिक्चर मी पाहिलेला आहे. हा चित्रपट खूप चांगला आहे. हा चित्रपटाचे कथालेखन एकदम मस्त आहे. त्याच्यामध्ये आपल्याला बाईकवर बाप आणि लेक या दोघांना आपल्याला बघायला भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये मग मजेशीर काय गोष्ट आहे, काय कॉमेडी होते, काय ट्रॅजेडी होते, त्यांच्यामध्ये काय फ्लॅशबॅकमध्ये स्टोऱ्या फिरतात, या सगळ्या कथालेखनमध्ये फिरत आहे या चित्रपटाच्या कथालेखनमध्ये. तर हा चित्रामध्ये शशांक शेळे बापाच्या रोलमध्ये आहे
आणि या चित्रपटाचे दिग्दर्शन कोणी केलेले आहे? मकरंद माने यांनी. मकरंद मानेंचं दिग्दर्शन एकदम अतिशय मनाला लागणारं दिग्दर्शन आहे. तुम्ही या चित्रपटामध्ये मकरंद मानेंचं दिग्दर्शन बघितल्यानंतर त्यांनी जे चित्रीकरण केलेलं आहे त्याच्यामध्ये एक चित्रीकरणामध्ये त्यांनी एक एक असेच चित्र दर्शवलेलं आहे चित्रपटामध्ये. म्हणजे ते एक कोरिओग्राफी केलेली आहे चित्रपटाचे एक एक सीन. त्या सीनमध्ये तुम्हाला तुमच्या मनाला भिडणारे सीन आहे. आणि या चित्रपटाचे निर्माता कोण आहे? निर्माता आहे नागेश मंजुळे. नागेश मंजुळे कोण आहे? यांनी सैराट चित्रपट बनवलेला होता. त्या चित्रपटाचे दिग्दर्शक म्हणजे याचे निर्माता आहे तो, त्यांनी हा चित्रपट निर्माता केलेला आहे. आणि 99 फिल्मवाल्यांनी या चित्रपट त्याचं प्रोडक्शन आहे. तर त्याच्या प्रोडक्शनमध्ये हा चित्रपट आपल्याला बघायला भेटलेला आहे. तर हा चित्रपट खूप अतिशय चांगला आहे. या चित्रपटामध्ये हिरो कोण आहे? त्यामध्ये तुम्हाला नंतर आपला हिरो म्हणून आपल्याला बघायला भेटणार आहे विठ्ठल काळे. विठ्ठल काळेच्या तुम्हाला रोलमध्ये हा ॲक्टर आता तुम्हाला बघायला भेटणार आहे. त्याच्या जो जीवाचं नातं त्यांनी दाखवल्या गेलेलं आहे चित्रपटामध्ये. जो पुढे आपला म्हणजे आपण बघितलं असेल त्याला बाईकवर बसलेला आहे आणि त्याच्या पाठी त्याचे वडील बसलेले आहे. पण विठ्ठल काळेंनी जो रोल केलेला आहे चित्रपटामध्ये तो खूप चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्याच्या कलामध्ये तुम्हाला त्याच्या ॲक्टिंगमध्ये तुम्हाला बघायला भेटेल की एवढा चांगला रोल त्यांनी निभवलेला आहे. त्यांनी ज्या रोलमध्ये त्याचा जे भाव त्यांनी दिलेले आहे चेहऱ्याचे ते तुम्हाला अतिशय चांगल्या मनाला भिडतील. तुम्हाला बोलणार याच्या पहिला आपण असे चित्रपट मराठीमध्ये खूप कमी बनलेले आहे. तर हा चित्रपट खूप चांगला बनलेला आहे. त्याच्यामध्ये विठ्ठलनी पण चांगलं काम केलेलं आहे, शिशांनी पण चांगलं काम केलेलं आहे, दिग्दर्शन पण त्याचं चांगलं झालेलं आहे आणि नागराजनी परत एक चांगला चित्रपट दिलेला आहे. तर हा चित्रपट आपल्या जवळच्या थिएटरमध्ये लागलेला आहे. तर तुम्हाला जर वेळ असेल तर तुम्ही बघू शकता जाऊन थिएटरमध्ये, कारण का चित्रपट खूप अतिशय चांगल्याला मनाला भिडणार आहे. तुम्ही दुसरे चित्रपट तर बघितलेच असणार आता. तर ते चित्रपट रिलीज झालेले आहे. 2-3 तर चित्रपट मराठी पण रिलीज झालेले आहे. तर तुम्ही ते जाऊन बघू शकता. जर तुम्हाला जंगलची सफारी करायची असेल तर किशोर कदमचा पण चित्रपट रिलीज झालेला आहे. आवडत असेल तर तुम्ही हा चित्रपट बघा बापलोक, कारण का चांगला बाप लेकावर चांगला चित्रपट आहे. तर तुम्ही हा चित्रपट बघा. आपला चॅनल आहे, या चॅनलला सबस्क्राईब करा, बेलचं बटन दाबा, म्हणजे असेच तुम्हाला नवीन नवीन चित्रपटाची माहिती बघायला ऐकायला भेटेल. नमस्कार.